जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। या ठिकाणी आज ज्यांना तिसऱ्यांदा आपल्याला दुसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं, जे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो, आत्ताच मान्य ओमराजेंचं भाषण झालं आणि ज्या तळमळीने ते भाषण करत होते त्या तळमळीतून मला सहज एक शायरी आठवली। मी ते आपल्या समोर वाचून दाखवतो ओमराजे आपल्यासाठी। सफर में मुश्किलें आए तो जरूरत और बढ़ती है, सफर में मुश्किलें आए तो जरूरत और बढ़ती है, कोई जब रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है, कोई जब रास्ता रोके तो हिम्मत और बढ़ती है। अगर बिकने पे आ जाओ, अगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं नाम अक्सर, अगर बिकने पे आ जाओ तो घट जाते हैं नाम अक्सर। ना बिकने का इरादा हो तो, ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है, कीमत और बढ़ती है। त्या ओमराजे हे विकले नाही, जो बिकता नाही, जो झुकता नाही, जो रुकता नाही, असे ओमराजे निंबाळकर आपले उमेदवार आहे। मी जास्त बोलत नाही कारण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं। जे कांद्याच्या विषयी आत्ताच ओमराजे बोलले, त्या कांद्याचं आजचं नोटिफिकेशन माझ्याकडे आहे। ओमराजे, जे 4 मेला केंद्र सरकारनं जाहीर केलेलं, ही फसवणूक करतात साहेब शेतकऱ्याची। आज इथं कांदा उत्पादक शेतकरी किती आहे मोठ्या संख्येनं मी आता बघितलंय। आपल्याला माहिती आहे गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली गेली, परंतु या महाराष्ट्रातल्या कांद्याला परवानगी दिली गेली नव्हती। आज एक परवानगी दिल्याचं पत्र, परंतु हे पत्र खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। जे कांदा उत्पादक शेतकरी याला लक्षात येईल, मी जास्त बोलत नाही, फक्त एक वाक्य त्याच्यातलं वाचून दाखवतो की रिवाइज पॉलिसी ऑफ कंडिशन, the export policy of onion is amended from prohibited to free subject to MEP of USD 550 म्हणजे 550 per metric ton and immediate effect and until further orders। माझ्या माहितीप्रमाणे 550 ऐवजी 400 ला परवानगी दिली पाहिजे, अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या हिताचा विषय असतो। आज या ठिकाणी शांत बसा, शांत बसा, शांत बसा। कैलाश मी बोलतो। आज हे जे केंद्रातलं सरकार आणि राज्याचं सरकार आहे, हे सरकार कुठेही शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे। आज या धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं। उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा भाव काय होता? सोयाबीनचा भाव काय होता? 11,000। बरोबर सांगतो का मी? किती होता सांगा? 11,000। आज किती आहे? किती आहे? 4,000 साहेब। आपलं सरकार असताना 11,000 सोयाबीनचा भाव होता, आज 4,000 रुपये सोयाबीनचा भाव आहे। आजचे दिन हेच आहे। शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाला दुपटीनं तिपटीनं भाव देणार। इथं 2.5 वर्षात आपलं सरकार असताना 11,000 आणि आता ह्या कपाळ करंट्या गद्दारांचं सरकार असताना 4,000। आज एक बातमी आहे शेतकरीच्या आत्महत्येच्या विषयी। मागच्या 10 वर्षात या महाराष्ट्रात 26,068 आत्महत्या आहे। नरेंद्र मोदींच्या सरकारच्या काळामध्ये या महाराष्ट्रात 26,000 आत्महत्या। या महाराष्ट्रात मागच्या 1.5 वर्षामध्ये 3,500 आत्महत्या। आज ज्या पद्धतीने हे लोक समोर प्रचार करतात, कुटुंबामध्ये भांडणं, घराघरात भांडणं, नवरा एका पक्षात तर बायको एका पक्षात आहे, चूक आहे का बरोबर आहे?
तिकडे त्या राणाचं पण तसं, तो एका पक्षात तर त्याची बायको एका पक्षात, इथले पण राणा एका पक्षात तर त्यांची बायको दुसऱ्या पक्षात. चूक आहे का बरोबर आहे? नवरा बायको वेगवेगळ्या पक्षात असताना यांनी मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती विकासासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. या 5 वर्षात या भारतीय जनता पार्टी आणि या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जर तुम्ही राष्ट्रवादी विकासासाठी सोडता भाजपामध्ये गेला तर या 5 वर्षात तुम्ही या मतदारसंघात काय दिवे लावले? पुन्हा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेले आणि खऱ्या अर्थाने ही गद्दारी आहे, विचाराशी गद्दारी आहे, पक्षाशी गद्दारी आहे. आपण नवरा एका पक्षात, बायको एका पक्षात. भारतीय जनता पार्टीनं घराघरात भांडणे लावले. घर फोडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात गावागावात भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही भारतीय जनता पार्टी तिचा समाचार उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. परंतु आज शेतकऱ्याच्या विरोधात काम करणारं केंद्राचं सरकार आहे, राज्याचं सरकार आहे. आज कापसाला भाव नाही, तुरीला भाव नाही, मुगाला भाव नाही, द्राक्षाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. स्वामीनाथन आयोग घोषणा केली होती, स्वामीनाथन आयोग लागू केलेला नाही. हर घर जल देण्याची घोषणा केली. परवा मोदीजी तर बोलले, मैं किसानों के घर को, खेत को पाणी दूंगा, घर को जल दूंगा. हर घर जल पोहोचू शकलं नाही. हर घर छत देण्याची घोषणा केली होती 2016ला. आज 2022ला आश्वासन पूर्ण करणार सांगितलं होतं. आज 2024 आहे, हर घर छत देऊ शकले नाही. खोट्या घोषणा, खोट्या जुमलेबाजी, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार या देशामध्ये, शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार आलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2019ला उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आलं. पहिला निर्णय घेतला होता 2 लाखाच्या कर्जमाफीचा. घेतला होता का नाही? एका अंगठ्यावर 2 लाख रुपये कर्ज माफ करणारे कोण असतील तर ते उद्धवजी ठाकरे साहेब आहे. आज या देशातून, दिल्लीतून लोक येतात, उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करतात, पण एकटा मर्द या महाराष्ट्रातला नरा मोदी या, आणखी कोण शहा या, अनेक 5 या दिल्लीतून आलेले शिवसेनेनं वापस पाठवलेले आहे. पण या मराठी मातीतील मराठी माणूस आज उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आणि असा खंबीरपणे उभा असताना ओमराजे सारखा एक सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्याच्या हिताचं कर्तव्य बजावणारा माणूस, सर्वसामान्य माणसाला रात्री 2 वाजता सुद्धा आवाज द्या, उभा ठाकणारा माणूस आपल्या समोर आहे. आणि दिल्लीमध्ये 400 पार घोषणा करतात, ही खोटी घोषणा आहे. येणाऱ्या काळात आपलं सरकार येणार आहे. या दिल्लीत आपला झेंडा फडकणार आहे. ज्यास आपला झेंडा फडकेल त्या धाराशिवचा सुद्धा एक झेंडा ओमराजेच्या रूपाने असावा, अशा प्रकारचं आवाहन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.